चौरंग करता आला असता, पोलिसांकडे गेले नसते ना, तर तोही त्याचा चौरंग करता आला असता, आपण बोलता येते. परंतु आता कायदा कोणालाही हातात घेता येत नाही. कायद्याच्या नियमाप्रमाणे चालणं गरजेचं आहे आणि आपल्याला या कायद्यावरती विश्वास असल्यामुळे हे प्रकार आपल्याकडं चौरंग बनवण्याचे होत नाही. आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये विद्यार्थ्यामुळे स्टेशनवरती बांधलं. यासाठी ज्या काही नवीन गाड्या घेण्याचं चालू आहे आमचं प्रोसिजर, त्यामध्ये 5,150 इलेक्ट्रिकलच्या बसेसची खरेदी झालेली आहे. त्यातल्या टप्प्याटप्प्यामध्ये बसेस यायला सुरुवात झालेली आहे. त्यानंतर 2,500 बस ह्या अशोक लेलँडच्या डिझेलच्या बसेस त्यांची खरेदी चालू आहे. दुसऱ्या आणखीन 1,300 बसेसची खरेदी आहे. अशा जवळजवळ आम्ही सगळ्या 10,000 बसेसच्या खरेदीच्या टप्प्यामध्ये आहोत आणि ज्या गेल्या अनेक वर्षापासून ज्या लालपरीने आम्हासारख्या गोरगरीबांची सेवा केली, त्या आता जुन्या झाल्यामुळे वारंवार बंद पडतात, पार्क मिळत नाहीत आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करून आम्ही ह्या गाड्यांची खरेदी करतो. आम्हाला फार दुःख झालं. मी शब्द दिला होता त्यांना आणि मी आत्ताच मुख्यमंत्री फडणवीस साहेबांशी चर्चा केली. त्यांचा आता फोन आला. मग असे पेयना त्यांना सांगितलं, पण आता त्यांनी स्वतः फोन करून मला विचारपूस केली. तर मी त्यांना वस्तूची सांगितली की बोललो, जो प्रकार घडला त्याला कडकातलं कडक शासन होऊन फास्टॅगवरती केस घेऊन लवकरात लवकर, त्याचं कारण की त्याला इथं खितपत ठेवण्यापेक्षा त्याला जी काही सजा होण्याची असेल आपल्या नियमाप्रमाणे ती परत होऊ द्या, तरच त्या लोकांना सगळ्यांना थोडं समाधान वाटेल.